ठाणे लोकसभेवरून आता महायुतीमध्येच नाराजी नाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण नरेश म्हस्के यांना आता महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे गणेश नाईक नाराज आहे। गणेश नाईक समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाल्याचं कळत आहे। संजीव नाईक यांना तिकीट न दिल्यानं भाजपचे पदाधिकारी नाराज झालेले आहेत। तर गणेश नाईक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। ठाणे लोकसभेवरून आता महायुतीमध्येच नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। कारण नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईक नाराज झालेत, तर गणेश नाईकांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। महायुतीचे उमेदवार या ठिकाणी काल घोषित केलेले आहेत। ठाण्यामधून नरेश म्हस्के यांचं नाव या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने जाहीर झालेलं आहे। भले ते महायुतीचे उमेदवार असतील, परंतु गणेश नाईक साहेब हे आमचे नेते आहेत। कार्यकर्त्यांची भावना त्यांनी या ठिकाणी समजून घेतलेली आहे। कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं प्रक्षुब्ध होऊन या ठिकाणी नाईक साहेबांना सुद्धा या ठिकाणी विरोध केला, साहेब तुम्ही शांत बसा, तुमचे विचार आम्ही ऐकणार आहे, तुमचे आम्ही आदर करतो, परंतु आज ही या ठिकाणी अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला कुठेतरी दाद मिळण्यासाठी सगळे कार्यकर्ते आज थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शेकडोच्या संख्येने गाड्या घेऊन हजारो कार्यकर्ते चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत, नाराजी व्यक्त करणार आहेत आणि यदाकदाचित आम्ही या ठिकाणी नाईक परिवाराचाच कोणतरी घटक या ठिकाणी उभा करणार आहोत, अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।